TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. वेलकम इन tenniscricket.in. tenniscricket.in ने आतापर्यंत वेगवेगळ्या कन्सेप्ट आणल्यात. आता tenniscricket.in ने नवीन कन्सेप्ट आणले, ती म्हणजे जर्नी ऑफ टेनिस क्रिकेट प्लेयर. जे जुने खेळाडू होते त्यांना त्यांचा इतिहास आणि त्याने केलेले रेकॉर्ड्स हे आपल्या नवीन प्रेक्षकांसमोर आणणं. आणि या मालिकेत आज आपल्यासोबत असणार आहेत रायगडमधील एक दिग्गज खेळाडू ज्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवले गेले होते, असे महेंद्र म्हात्रे. सर्वप्रथम महेंद्र म्हात्रे, आपलं tenniscricket.in मध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू. 1985 साली महेंद्र म्हात्रे यांचा खऱ्या अर्थानं क्रिकेट प्रवास चालू झाला आणि तो प्रवास अजूनसुद्धा कायम आहे. जवळपास 30 वर्षांचा क्रिकेटचा अनुभव असलेले महेंद्र म्हात्रे यांच्याकडे आतापर्यंत तब्बल 1000हून जास्त ट्रॉफीज आहेत. या महेंद्र म्हात्रेंचा नक्की प्रवास कसा झाला हे जाणून घेतोय आपण काही वेळातच. सर, सर्वप्रथम आम्हाला समजू शकेल तुमचं पूर्ण नाव? महेंद्र मोहन म्हात्रे, मुक्काम नौखार आणि अलिबाग तालुक्यात राहतो मी. तर मला समजू शकेल तुमचा जो क्रिकेट प्रवास चालू झाला तो नक्की कुठून चालू झाला? खऱ्या अर्थानं तुम्ही खेळलेली पहिली टेनिस टुर्नामेंट कोणती होती? सर्वप्रथम मी टेनिस क्रिकेटची सुरुवात माझ्या गावातूनच केली. म्हणजे माझ्या गावाचं संघाचं नाव होतं हेनरिक नौखार म्हणून. मी सर्वप्रथम रेवस ह्या गावी एक टुर्नामेंट खेळलो. तर टुर्नामेंट काय होती हे मला फक्त माहीत नव्हतं. एक गावात प्रॅक्टिस करून खेळायचं एवढं माहीत होतं. पण तिथे खेळायला गेल्यानंतर नवलक संघ म्हणून आम्ही जमवलेला. तिथे गेल्यानंतर क्रिकेट म्हणून खेळायचा तो एवढा प्रवास आमचा चांगला झाला की तिथे परफॉर्मन्स अतिशय सुंदर झाला माझा. तिथे चांगल्या चांगल्या संघांना आम्ही हरवले आणि त्या टुर्नामेंटमध्ये आम्ही अंतिम सामना जिंकलो. अंतिम फायनलमध्ये जाऊन एक मालिकावीर म्हणून एक नटराजची ट्रॉफी भेटली आणि ती माझ्या आयुष्यातली पहिली लक्ष्मी म्हणून मी आजपर्यंत तिचं आदर बाळगतो. ती जी टुर्नामेंट तुम्ही पहिली जिंकलात त्यावेळी काही थोडंसं ध्येय वगैरे होतं की आपल्याला क्रिकेटमध्ये जायचं आहे आणि एवढं मोठं नाव कमवाल, असं काही ध्येय होतं तुमचं सुरुवातीला? तेव्हा कसं होतं की मी वयाच्या 16 किंवा 15च्या दरम्यान होतो. तेव्हा एवढं मला अंदाज नव्हता की मी एवढा मोठा प्लेअर होईन किंवा एवढा माझ्याकडे गेम वाढेल म्हणून. फक्त खेळायचं म्हणून खेळायचं आणि तेव्हा होप्स आणि क्विक होतो एकदम की जो प्रॅक्टिस करायचो तोच गेम गावात खेळायचो, तोच गेम स्पर्धेला खेळायचा आणि त्याने प्रॅक्टिस करता करता तोच माझा भर वाढत गेला. मग तुम्ही असं खेळत असताना असा कोणता प्लेअर होता की त्याने तुम्हाला पुढे जाण्यास वाव दिला, म्हणजे पुढे जाऊन संधी दिली? ते एक मी त्यांना एक आदरणीय मानतो. ते एक राजू म्हात्रे उर्फ त्यांना आता आपल्या रायगडमध्ये मामा म्हणून विख्यातले जातात. आणि एक माझ्या गावातले राजू पाटील म्हणून. त्यांनी मला खरंच मोठी संधी दिली की पॅकर रेवसमध्ये मी पहिला स्थान घेतला आणि त्यांनी मला पुढे नेण्याची संधी दिली. पण त्या संधीचा मी पुरेपूर फायदा करून ह्या शेवटपर्यंत मी चांगला परफॉर्मन्स करत राहिलो. तुम्ही सुरुवातीला संघात नेमकं स्थान केलं होतं? ऑलराऊंडर? आजही तुम्ही ऑलराऊंडर आहात. सुरुवातीला बॅट्समन होतात, बॉलर होतात की ऑलराऊंडर्स होतात? सुरुवातीपासून मी ऑलराऊंडर होतो. परंतु ऑलराऊंडर म्हणजे की मला बॉलिंग कधी देणार कॅप्टन, बॅटिंग कधी देणार हे मला माहीत नव्हतं. जेव्हा सिच्युएशन वेगळी यायची तेव्हा मला द्यायचं की ह्या वेळेला बॉलिंग टाक किंवा ह्या वेळेला बॅटिंग कर. असं म्हणजे परफेक्टली नाही की मी ओपनिंगच करायचो किंवा ओपनिंग बॉलिंग करायचो, असं कधी वेळ नाही. पण ज्या दिवशी ज्या वेळेला मला ती बॉलिंग द्यायची बॅटिंग द्यायची तेव्हा रेग्युलर मी परफॉर्मन्स करून माझं स्टॅमिना टिकवत राहिलो. तर मग आता आपण जाणून घेऊया महेंद्र म्हात्रे यांच्याकडून नक्की त्यांचे आतापर्यंत जे सामने खेळलेत त्यापैकी त्यांची अविस्मरणीय खेळी कोणती होती? तो मोठा एक प्रश्न होता की मी पहिल्यांदा मुंबईमध्ये गेलो. मुंबईमध्ये कधीही खेळलो नव्हतो. पण एक माझा मित्र प्रमोद घाग म्हणून क्रिकेट माध्यमातून अशी ओळख झाली होती आमची. तर त्याने पहिल्यांदा राजू मामाला विचारलं की मला महेंद्र म्हात्रे खेळायला पाहिजे म्हणून. तेव्हा राजू म्हात्रे बोलला की त्याला पाठवतो म्हणून खेळायला. तर मी पहिल्यांदा मुंबईमध्ये खेळायला गेलो. मुंबईचं काय क्रिकेट कसं आहे काय हे माहीत नव्हतं. फक्त मी रायगडमध्ये किंवा कोकणामध्ये खेळलेलो. परंतु मी मुंबईमध्ये गेल्यानंतर तिथलं
सांताक्रूजचं कलिनाचं ग्राउंड होतं ते मिरांडा म्हणून. तिथे राजीव गांधी कप खेळायला गेलो होतो मी. तिथे एवढं मोठं ग्राउंड की मला असं कधी बघायला भेटलंच नव्हतं. स्टेडियमसारखं होतं ते. त्याच्यानंतर माझं पहिलीच मॅच लागली आणि मुंबईच्या सगळ्या टीम प्लेयर ओळखीचे नव्हते. आपल्या जेव्हा प्लेयर ओळखीचे असतात तेव्हा आपण दचकतो, पण मला कुठली भीती वाटत नव्हती. मी बिंदास खेळायला गेलो. ते असं वाटत होतं की मुंबईमध्ये गेल्यानंतर वेगळं वाटेल, पण मला काय वाटलं नाही. त्याच्यानंतर पहिल्या मॅचलाच परफॉर्मन्स माझा असं झाला की मी त्या टुर्नामेंटमध्ये सर 5ही मॅचेमध्ये मी आऊट झालो नाही. नॉनस्टॉप नॉट आऊट राहिलो. त्याच्यानंतर अशी वेळ आली की मुख्यमंत्री येणार आहेत हे मला तर माहीत नव्हतंच. तर मग फायनलला प्रमोद मला बोलला की मुख्यमंत्री येणार आहेत. तर फायनल आमची लाराबरोबर होती, लारा बुमरोबरोबर. तर त्यावेळी त्या लोकांनी 46 मारलेला रन. तर मी ओपनिंग कंटिन्यू केली. सर मी एवढे वर्ष क्रिकेट खेळलो, पण त्या क्रिकेटमध्ये माझी बाजू एक पाहुणा कलाकार म्हणून नव्हती, तर एक 15 वर्ष नॉनस्टॉप ओपनिंग केली आणि ते परफॉर्मन्स अद्यापही मी जागा ठेवले. तर तेव्हा 3 ओव्हर झाल्या तेव्हा एक जण बोलला की अरे मुख्यमंत्री येणार आहेत, तर 3 ओव्हर थांबवा म्हणून, कारण का मॅच जवळ आली. तर मुख्यमंत्री यायच्या अगोदर मुख्यमंत्री लेट झाले. तर मग काही बोलले की बोलतं मॅच चालू करा. ते मुख्यमंत्र्याच्या आत आम्ही मॅच जिंकलो. त्याच्यानंतर मुख्यमंत्री आल्यावर मला पण आनंद एवढा वाटला, पण मला प्राईज भेटेल हे मला माहीत नव्हतं. तर मग माझं नाव अनाऊन्स केलं. मला तिथे बेस्ट बॅट्समन, बेस्ट सिरीज मिळालं मालिकावर. तेव्हा तो मोठा क्षण होता की मी सर्वसामान्य ग्रामीण भागातून गेलेला मुलगा आणि मुंबई शहरामध्ये जे मुख्यमंत्र्याच्या हस्ते बक्षीस घेतलं, हे माझ्या आयुष्यातलं महत्त्वाचा क्षण होता. सर तुम्ही आता मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला, तर आम्हाला नाव समजू शकेल आणि ते वर्ष नक्की कोणतं होतं हे समजू शकेल? ते वर्ष 2009ला होतं आणि अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्या टायमाला. त्यांच्या हस्ते मला प्राईज मिळालं. सर तो एक आणखी एक क्षण आहे, तो मी अविस्मरणीय क्षण आहे, तो मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मी पालीला खेळलो टुर्नामेंट, तेव्हा पालीला सलग 2 वर्ष आम्ही फायनल मारली झुंजार पोनाडमधून. तेव्हा महेंद्र पालव वगैरे होते, त्या राजू म्हात्रे, आम्ही एकत्र खेळलो. तेव्हा तिथे 2 वर्ष सलग फायनल मारली. तेव्हा एक निजामपूर गाव त्याच्या बाजूला आहे, तिथला एक रिजवान म्हणून एक मुलगा माझा मित्र झाला. त्यांनी मला खेळायला बोलवलं. तर मी त्याच्या टीममध्ये एकदा खेळायला गेलो, तेव्हा त्याला फायनल मारून दिली. त्यांनी मला दुसऱ्या वेळेला बोलवलं. तर दुसऱ्या वेळेला अशा ठिकाणी कशासाठी दुसऱ्या वेळी अशासाठी बोलवलं की एक माझ्या गावातली टुर्नामेंट आहे, तर तू जरूर ये. तर मी बोलो नाही रे, बोलो एवढ्या लांब आहेत, मला खरंच त्रास होते, कारण अलिबाग तालुका आणि माणगाव तालुका फरक आहे, भरपूर त्रास का. तेव्हा बाईक वगैरे नव्हती, एस टीने जायचो मी. हा प्रवास पूर्ण एस टीने पण केला, आत्ता सुधारणा झाली सगळी. तर तेव्हा त्याने फायनल त्याला मारून दिली. तेव्हा माझा त्याने सत्कार केला. सत्कार असा केला की एक PSI म्हणून पेनचे होते, त्यांचं मला आता नाव नाही आठवत, पण त्यांच्या हस्ते मला सत्कार केला. तेव्हा मला तो एक क्षण भरपूर महत्त्वाचा होता की ज्या अलिबागमध्ये मी एवढा गाजलो, पण नावलौकिकाला लोकांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं, पण एक मुस्लिम धर्माच्या लोकांनी मला म्हणजे सोन्याचा दिवस दाखवला, तो म्हणजे माझा सत्कार झाला तो. नक्कीच सर, ॲज अ अलिबागकर म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे, कारण एक ग्रामीण भागातून सुरू झालेला प्रवास आणि खूप ठिकाणी सत्कार वगैरे झाला. एक अलिबागकर म्हणून खूपच तुमचा अभिमान आहे आमच्या मनात. सर आज आपण पाहतोय क्रिकेट बदलले, खूप सारे शॉट आलेत, नवीन नवीन विभिन्न प्रकारचे फटके फलंदाज खेळतात, मग पल्लूस्कोप असेल किंवा अन्य काही शॉट असतील, परंतु तुम्ही पहिल्यापासून खेळतात, त्यामुळे आम्हाला समजू शकेल का तुमचा फेवरेट शॉट कोणता? कारण एक जुन्या प्लेअरची खेळण्याची शैली आणि आताची खेळण्याची शैली खूप फरक आहे यात. कसं आहे सर की पहिला क्रिकेट मी चालू केला तेव्हा 12 ओव्हरचा मी टुर्नामेंट खेळलो. तेव्हा एवढा आत्ताचा क्रिकेट जो फास्ट आहे तेव्हा तो फास्ट क्रिकेट नव्हता. तेव्हा तंत्रशुद्ध पण क्रिकेट होता. त्याच्यामुळे मी पहिला स्ट्रोक खेळायचो, तो कव्हर ड्राईव्ह आणि पॉईंट हा माझा फेवरेट स्ट्रोक होता आणि तो अद्यापही खेळतो. आत्ताचा स्ट्रोक आहे तो 2 ओव्हरचा टुर्नामेंट, 2 ओव्हरची मॅच आहे, 1 ओव्हरची मॅच आहे. त्याच्यामुळे कुठला स्ट्रोक खेळायचा हा प्लेअरला पण कळत नाही. त्याच्यामुळे काही प्लेअर घुसून खेळतात किंवा स्टंप ब्लॉक करून खेळतात, पण जो माझा फेवरेट स्ट्रोक आहे तो कव्हर ड्राईव्ह आणि पॉईंट आहे.
तुम्ही आत्ताच उल्लेख केला, तुम्ही 12 षटकांपासून सुरुवात केली. तर आता पूर्ण आपण पाहतोय मुंबई असो किंवा पूर्ण महाराष्ट्र असो, सामने अगदी 2 ते 3 षटकांचे होतात. तुम्हाला असं वाटतं की या 2-3 षटकांच्या खेळामधून तुमच्यासारखे चांगले प्लेयर तयार होतील? कारण त्यांना वाव मिळत नाही. 2-3 षटकात जाऊन काय खेळ करणार प्लेयर, आणि काय त्याची पारख होणार 2-3 षटकातून? 2 ओव्हरमध्ये कोणताही संघ समोरचा जरी किती चांगला असला तरी त्या संघामध्ये असं कोणी जिंकेल ही गॅरंटी सांगू शकत नाही. कारण वेळेचं बंधन नाही राहिलेलं क्रिकेटमध्ये. हा क्रिकेटचा त्रास झाला आहे ह्या प्लेअरमुळे झाला आहे की वेळेवर येत नाही. त्याच्यामुळे मॅनेजमेंट काय करते की वेळेला 2 ओव्हर 1 ओव्हर, त्याच्यामुळे क्रिकेट हा कोण जिंकेल कोण नाही याच्यात सांगू शकत नाही. सर, आता आजकाल स्पर्धा खूप वाढले, आणि स्पर्धा वाढत असताना विभिन्न खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, विविध प्रकारची शैली असलेले खेळाडू. तर तुम्हाला कोणता खेळाडू समोर आल्यावर थोडीशी भीती वगैरे अशी वाटली का? तो क्षण आलेला माझ्याबरोबर. कृष्णा सातपुते माझ्या जवळ आलेला, म्हणजे समोरासमोर खेळाला. पण मी पूर्ण त्याच्या माझ्या बरोबरीने त्याला बॉल टाकले. पण थोडी मनात दचक होती की त्याचं नाव महाराष्ट्राचा फेमस प्लेअर आहे आणि त्याचं नाव लौकिक झालेलं आहे. पण मी डगमगलो नाही. जरी आपल्याला 1 षटकार मारेल 2 षटकार मारेल, पण न डगमगता आपण त्याला समोर गेलो. तुम्ही खूप सिनियर प्लेअर आहात, 30 वर्षांचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे, एक चांगला एक्सपिरियन्स तुमच्याकडे. तर एक चांगला टेनिस क्रिकेटपटू होण्यासाठी कोणते गुण त्या खेळाडूच्या अंगात असावेत असं तुम्हाला वाटते? चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी सर आपला टीममध्ये परफॉर्मन्स हा महत्त्वाचा आहे. आपली फिल्डिंग कशी होईल, आपली बॉलिंग कशी होईल. जेव्हा आपल्याला कॅप्टन बॉलिंग देतो तेव्हा तो आपला परफॉर्मन्स त्या कॅप्टनप्रमाणे त्याने ज्या टप्प्यावर सांगितलं आहे त्या टप्प्यावर टाकणं, किंवा तुम्हाला जेव्हा बॉलिंग टाकताना तुम्हाला प्लेअर कुठे लावायचा आहे हा परफॉर्मन्स करणं, किंवा ती फिटनेस ठेवणं आपला, त्याच्याने आपला संघ कसा पुढे जाईल आणि ती बाजू कशी मजबूत होईल, ह्या तऱ्हेने चांगला प्लेअर बनू शकतो. नक्कीच सरांनी यातून खूप चांगला संदेश दिला आहे. त्यांच्या मते आपण आपल्या खेळावर प्रेम केलं, पूर्णपणे न्याय दिला तर आपण एक चांगल्या प्रकारे क्रिकेटपटू होऊ शकतात. आणि सरांनी आता एक फिटनेसचा उल्लेख केला. नक्कीच 30 वर्षे ते खेळतात, त्यांच्या फिटनेसचं रहस्य काय आपण जाणून घेऊया. फिटनेस म्हणजे सातत्याने आपल्याला जो व्यायाम आहे तो करणं महत्त्वाचं आहे. कमी प्रमाणात खेळायला जायचं असेल तर खायला कमी पाहिजे. निपोटी खेळल्याने आणि ग्लुकॉन डी पिल्याने एनर्जी वाढते. आणि सर फिटनेस म्हणजे काय, जर फिटनेसची पात्रता जर कमी केली तर आपण क्रिकेटच्या मागे येऊ. पण आपण जर क्रिकेटमध्ये जायचं असेल तर आपल्याला तो फिटनेस कायम ठेवायला लागेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला कंपल्सरी रनिंग किंवा जो क्रिकेटचा योगा आहे तो पूर्ण करायला पाहिजे. सरांनी खूप चांगलं आन्सर दिले. सर, मला समजू शकेल तुम्ही आता एवढं मोठं क्रिकेट खेळतात त्यावेळी घरून कुठं थोडाफार तुम्हाला विरोध वगैरे झाला सुरुवातीच्या काळात? कधीच नाही. कारण माझे आई बाबा असे आहेत की त्यांनी मला लहानापासून क्रिकेटला प्राधान्य दिले आणि कधीही क्रिकेटपासून मला वंचित न ठेवता कधीही असे कुठल्या गोष्टीला किंवा कुठल्या वेळेला असे बोलले नाहीत की तू खेळायला का जातोस, असं कधीच बोलले नाही. माझ्या आई बाबा बोलले किंवा माझी मिसेस, माझं लग्न झालं तेव्हा मिसेस पण अशी बोलली नाही की तुम्ही क्रिकेट खेळायला जाऊ नका आज लग्न झाल्यापासून, असं कधीच वेळ आली नाही ती. म्हणजे माझ्या घरातला पूर्ण सपोर्ट मला क्रिकेट माध्यमाला होता. सर, सध्या टेनिस क्रिकेटला एक ग्लॅमर मिळालं आहे आणि या ग्लॅमरमध्ये आपण पाहतो अनेक खेळाडू सध्या टेनिस क्रिकेटकडे वळत आहेत. तर तुमच्या मते आत्ताचा तुमच्या आवडीचा सर्वोत्तम खेळाडू कोण? सर्वप्रथम माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत की माझ्यासाठी ते 2 प्लेअर फेवरेट आहेत. एक ऋषी वैद्य आहे आणि एक कृष्णा सातपुते आहे. की त्यांची मी खेळायचो, पूर्ण रायगडवर खेळायचो, पण त्यांचा जो क्लास पाहिला त्याच्याने मी म्हणजे डोळे चकमकले की हे शॉट मी कधी खेळलो नाही, परंतु क्लासिकल आणि बिग हिटिंग करण्यामध्ये आणि तंत्रशुद्ध पण पाहिलं मी त्या दोघांमध्ये आहे. सर, सध्या युग बदलले आणि युग बदलल्यावर आपण पाहतोय सोशल मीडिया हा आत्ताच्या काळातला सर्वात मोठा घटक आहे. आणि म्हणजे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल, यांचा प्रभाव खूप वाढला आहे. आणि या दरम्यान tenniscricket.in जे काम करतोय त्याबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय? tenniscricket.inचं मी पहिला आभार मानतो की मला सरांनी पहिला फोन केला की महेंद्र म्हात्रे आम्ही तुमच्या घरी येणार आहोत, तुमच्या गावाला येणार आहोत
तर मी विचारलं कशासाठी की तर ते म्हणाले की तुमची अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि तुमची पूर्ण हिस्ट्री आम्हाला क्रिकेट माध्यमातून सांगा जरा. तर मग मी बोललो चालेल कधी पण. त्यांना मी कधी पण बोललो कधी पण या, कारण असा क्षण मिळणं हे भाग्याचं आहे. तर मी असं समजतो की मी अलिबाग तालुक्यात एक भाग्यवान आहे की अशी वेळ माझ्यावर आली. तर जी वेळ सरांनी आणली ती मी असं कधी कधी विचार करतो की एवढ्या वर्षात जर अशी जर वेळ आली असती की अलिबागमध्ये आयडल ठेवला असता, अलिबाग आयडल ठेवला असता, तर 10 वर्ष सतत कंटिन्यूच महेंद्र म्हात्रेशिवाय कोणाला गेला नसता. एवढा परफॉर्मन्स कंटिन्यू असायचा माझा. tenniscricket.in हे माझ्याकडून त्यांना शेवटपर्यंत एक मोलाचा सपोर्ट राहील. खऱ्या अर्थानं अलिबाग किंग म्हणता येईल असं महेंद्र म्हात्रे यांचा प्रवास. जवळपास 30 वर्षे ते खेळले आणि एवढं नाव कमावलं. तर महेंद्र म्हात्रे आज आपल्यासोबत होते. मी पुन्हा एकदा महेंद्र म्हात्रे यांचं आभार मानतो आणि त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो.